नमस्कार. रंग खेळू चला. स्थळ खेड, जिल्हा कोल्हापूर. काळ सन 1975. जयश्रीने घुंगरांना हात लावून नमस्कार केला. आपल्या नऊवारी साडीची टोकं नीट करून त्यावर चाळ बांधायला सुरुवात केली. उकाडा खूप होता. चेहऱ्यावरील मेकअप ओघळेल की काय इतका. आता 5 मिनिटात आपल्या बारीचा नंबर की मग तासभर नाचायचं होतं. उकाडा असो वा थंडी, शो मस्ट गो ऑन. रघुवीर तमाशा फडाची मुख्य नृत्यांगना होती ती. तासभर नाचून झाल्यावर आपल्या खोलीत जयश्री दमून भागून परत गेली. लहानगा पक्या खेळातल्या गाडीशी खेळत बसला होता. 4 वर्षांचा मुलगा तो. गाडी जोरात फिरत होती. मात्र एकीकडे पक्या गाणं गुणगुणत होता, सखा चला बागामधी रंग खेळू चला. आत्ताच त्याची आई या गाण्यावर फडावर नृत्य सादर करून आली होती. गाणं नवीन होतं आणि त्यामुळे खूप मागणी असायची त्याला. जयश्री नाचू लागली की शिट्ट्या, टाळ्या आणि फेटे हवेत उडायचे. दौलत ज्यादा जोरदार व्हायचा तो वेगळाच. मात्र लहानगा पक्या तेच गाणं गुणगुणताना बघून जयश्रीचा विचार पक्का झाला. काळीच घट्ट करून तिच्यातल्या आईने निर्णय घेतला आणि पक्याची रवानगी झाली आश्रमशाळेत आणि मग तिथून भोसला मिलिटरी स्कूलमध्ये. स्थळ निशांत गार्डन, काश्मीर. काळ सन 1999. कॅप्टन प्रकाश आपल्या हातातील बॅग सावरत वॉर रूममध्ये शिरले. आतलं दार उघडेपर्यंत एका बेफिकीर आत्मविश्वासाने ते शीळ घालत उभे होते. कर्नल पाटणकर, मेजर सावंत आणि बाकी सगळे अधिकारी तिथेच बसलेले होते. कॅप्टन प्रकाशने नकाशे उलगडून आपली संपूर्ण योजना वरिष्ठांना सादर केली. ते स्वतः ऑन ग्राउंड या मोहिमेचं नेतृत्व करणार होते. मोहिमेला लगेच मान्यता मिळाली आणि मेजर सावंतनी हस्तांदोलन करीत ऑपरेशन रंगपंचमीला ग्रीन सिग्नल दिला. खात्रीशीर बातमीनुसार दुसऱ्याच दिवशी 6 ते 7 अतिरेकी निशांत गार्डनमध्ये येणार होते. कॅप्टन प्रकाशने त्यासाठीच प्लॅन केला होता, त्या सगळ्या अतिरेक्यांचा बिमोड करण्याचा रंगपंचमीच्या दिवशी. निशांत गार्डनमधील प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी कॅप्टन प्रकाश आणि त्यांचे विश्वासू मोजके सैनिक साध्या वेशात उपस्थित होते. काही तर चक्क वेगळी वेशभूषा करून. आणि मुख्य म्हणजे फक्त एक छोटं रिव्हॉल्वर होतं प्रत्येकाकडे, लपवून बाळगलेलं. अर्थात प्रत्येक सैनिक निष्णात नेमबाज होता. अपेक्षेप्रमाणे अतिरेकी सर्व बाजूने एक एक करत अवतरले. त्यांच्याकडे ऑटोमॅटिक गन्स होत्या. पण कॅप्टन प्रकाश आणि त्यांचे सगळे सहकारी सैनिक नेमक्या अंतरावर होते. एका इशाऱ्यासरशी प्रत्येकजण आपल्या जवळच्या अतिरेक्याच्या दिशेने गोळीबार करत त्वरेने आणि तडफेने पुढे झाला. 2 ते 3 गोळ्यातच प्रत्येक अतिरेकी खाली कोसळला. त्यांच्या शरीरातून वाहणाऱ्या रक्ताने निशांत गार्डनची रम्य हिरवळ जागोजागी लाल काळी झाली. ऑपरेशन रंगपंचमी अर्ध्या तासात यशस्वी झालं. गार्डन बाहेर पार्क करून ठेवलेल्या मिलिटरी कारकडे कॅप्टन प्रकाश निघाले. वरिष्ठांना खुशखबर द्यायला. वॉकी टॉकी सेट त्या पांढऱ्या अँबॅसेडरच्या डिकीत ठेवलेला होता ना. आनंदात दमदार पावलं टाकत चालत असताना कॅप्टन एकीकडे गाणं गुणगुणत होते, सखा चला बागामधी रंग खेळू चला. बिजो रंगपंचमी 2026. आजचा बोनस. सामना या चित्रपटातील हेच गीत गाते आहे सुप्रिया तिळवे. भास्कर चंदावरकर यांचं संगीत असलेलं हे गीत अत्यंत तडफदार आणि उंच पट्टीत आहे. त्याला न्याय देत सुप्रिया रंगपंचमी साजरी करते. ऐका तर, सखा चला बागामधी रंग खेळू चला. नमस्कार.